आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी येणाऱ्या विधानसभेसाठी पक्षश्रेष्ठीकडे केली उमेदवारी अर्ज मागणी दाखल. सन महाराष्ट्र न्यूज नांदेड. हदगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून माधवराव पाटील जळगावकर यांना उमेदवारी द्यावी या मागणीचा अर्ज त्यांनी आज पक्ष कार्यालयामध्ये B.R. कदम जिल्हाध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द केला. आज हजारो कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा अर्ज जिल्हा अध्यक्ष B.R. कदम यांच्याकडे दिला. हदगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विकास केला असून राहिलेला सिंचनाचा विकासही मोठ्या प्रमाणात करून हा मतदारसंघ सुजलम सुफलम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमाला सांगितले. नुकतेच काल आदिती तटकरे मंत्री ह्या नांदेड इथे आले असता त्यांनी लाडकी बहीण योजना ही विरोधकांच्या टीका करत असल्याचेही त्यांनी विरोधकावर टीका केली. या टीकेला उत्तर देताना आमदार जळगावकर म्हणाले की लाडकी बहीण योजना राज्य सरकारला सुरू करायची असती तर 1 ते 1.5 वर्षापूर्वी सुरू केली असती तर सामान्य जनते व बहिणीची ही योजना सुरू झाली असती. परंतु निवडणुकीच्या तोंडावर ही योजना सुरू करून केवळ लाडक्या बहिणीची व जनतेची दिशाभूल करण्याची ही योजना असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमाला सांगितले. पाहूया स्पेशल सन महाराष्ट्र न्यूज नांदेड. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी जिल्हा अध्यक्ष आमचे आदरणीय B.R. काका आणि शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये आज पक्ष कार्यालयामध्ये जे काही पक्षाची प्रोसेस आहे त्या पद्धतीने आज त्या ठिकाणी पक्षाकडे मागणी. आपण रनिंग आमदार आहात. आमदाराच्या माध्यमातून तुम्ही बरेचसे हदगाव हिमायतनगरमध्ये प्रकल्प राबवले आहेत. यापुढे तुमचा काय अजेंडा राहील? जे काही मी मागच्या 5 वर्षापूर्वी जनतेला आश्वासन दिलं होतं किंवा माझा जो जाहीरनामा होता त्याच्यापैकी मी जवळपास 99.99 कामं त्या ठिकाणी पूर्ण केले. अजूनही तालुक्यामध्ये बऱ्याचशा काही उणीवा आहेत. मग ते सिंचनाच्या असतील, काही रस्त्याच्या असतील, काही उद्योगधंद्याच्या बाबतीत असतील, बऱ्याचशा अजून समस्या आहेत. त्याही समस्या येणाऱ्या काळामध्ये निश्चित आम्ही त्या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादावर पूर्ण करू. क्रॉस वोटिंग केल्याप्रकरणी 7 आमदाराचे नाव येत होते, त्यामध्ये तुमचं देखील होतं. पण काल नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे की 5 आमदारांचंच नाव आहेत, त्यामध्ये तुमच्या दोघांचे नाव वगळण्यात आले. काय वाटते आपल्याला? मी काँग्रेस पक्षाचा 2ऱ्या टर्मचा आमदार आहे. मी जवळपास काँग्रेस पक्षाच्या 4 निवडणुका लढवल्या. माझ्या मातोश्री काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या. हे सगळं काँग्रेस पक्षाने मला दिलं. त्याच्यामुळं काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये कुठलं कृत्य करायची माझ्या मनामध्ये सुद्धा तशी इच्छा येणार नाही. आणि ते आम्ही आमच्या सुरुवातीपासून वडिलापासून जे आजपर्यंत आम्ही काँग्रेस पक्षाचे सच्चे रक्षक आहात. त्याच्यामुळं ठीक आहे, कोण काय म्हणेल त्याचा मी त्या ठिकाणी पक्षाला माहीत आहे की मी त्या ठिकाणी पक्षासोबत इमानदारीने त्या ठिकाणी जे काही तुम्ही म्हणतात त्यामध्ये मी नसल्यामुळे माझा काही प्रश्नच नाही. काल महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे नांदेड दौऱ्यावरती होत्या. त्यांनी महाविकास आघाडीवरती असा आरोप केला आहे की माझी लाडकी बहीण ही योजना आहे, विरोधकांकडून हे कुठेतरी फसवणूक होत असल्याचा आरोप केला जात आहे. काय वाटतं आपल्याला? काय म्हणायचं, माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्या ठिकाणी शासनाने चालू केली. आमचं एकच त्या ठिकाणी म्हणणं आहे की ही योजना चालू करायचीच होती तर जवळपास 2.5 वर्षापासून हे सत्तेवर आहे. मग आता निवडणुकीच्या तोंडावरच यांनी जी योजना चालू केली आणि ही योजना चालू करून या ठिकाणी एका प्रकारे लोकांची दिशाभूल करून मतदान घ्यायचं का? आज अशी परिस्थिती आहे. तुम्ही कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं की यांनी गेल्या 2.5 वर्षापासून लोकांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, व्यापाऱ्यांना एवढा त्रास दिला की आज लोकांनी कालच्या लोकसभेमध्ये जे काही यांनी जे अवलंबायचं ते अवलंबलं. तरी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 31 जागा ह्या महाविकास आघाडीच्या आल्या आणि 1 जागा जी आमची त्या ठिकाणी मित्र याच्यामध्ये आली होती मैत्रीपूर्ण लढत, त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा खासदार निवडून आला. आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेचा निकालसुद्धा याच धर्तीवर लागणार आहे हे सुद्धा त्यांना माहीत आहे. याच्या पुढे जाऊन अजून सांगतो तुम्हाला, यांना आजही असं वाटते की आपली आता काही सत्ता आपलं काही येणं खरं नाही. म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो, निवडणूकसुद्धा 1-2 महिने पुढे ढकलायच्या मार्गसुद्धा आहे. सतत मी लोकांमध्ये राहणारा व्यक्ती आहे, सतत लोकांच्या कामामध्ये राहणारा व्यक्ती. त्याच्यामुळे मला हदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये लोकांना माहीत आहे की आपल्या मतदारसंघाचा चांगलं करू शकत असते माधवराव पाटील.